सायगावकर घेऊन जा परत. हो. त्याची भूक तो पाण्याने भागवेल. ए उतरला का? युवराज खांडेकरचा माज उतरला का? अन्न पूर्ण ब्रह्म असतं. माझ्या आईने शिकवलं लहानपणी मला. आई म्हणाली काही करायचं, अन्न वाया नाही जाऊ द्यायचं, फेकून नाही द्यायचं कधी. त्यासाठी खातोय मी. आणि हा राहिला प्रश्न माझाचा, तर लहानपणी आईने जेव्हा माझं नाव ठेवलं ना युवराज, माज माझ्या तेव्हापासून आहे. ओके. उतरेल उतरेल, सगळा माज उतरेल. जे मॅडम तुमच्या नावातला, रक्तातला, हाडामासातला जो काय माज आहे ना तो सगळा उतरवतील. तुझं भलं याच्यातच आहे, त्यांना चान्स देऊ नकोस. नाही तर जेवढं खाशील ना तेवढं सगळं जिरवायला ना त्यांना चांगलं जमतं. चला सायगावकर. तुझी परिस्थिती कळतीये मला, पण केदार, तुला एक भाऊ म्हणून आणि मला एक बहीण म्हणून या कुटुंबाची जबाबदारी पार पाडावीच लागणार आहे. आणि हे सगळं करत असताना आपण स्पेशल क्राईम युनिटचे ऑफिसर्स आहोत. त्यामुळे आपल्याला समाजाची सुद्धा कर्तव्य पार पाडावी लागतील. मला माहिती आहे या सगळ्यामध्ये आपली खूप ओढाताण होते, आपल्या मनाचा खूप गोंधळ होतो, पण आपण त्याला काहीच नाही करू शकत केदार. ही परिस्थिती या आधी सुद्धा होती आणि इथून पुढे सुद्धा असणारच आहे. मग अशा वेळेला आपण स्ट्रॉंग राहायला हवं ना. तुला कळतंय का मी काय म्हणतेय ते? कळतंय. हे सगळं नीट निभवून घेण्यासाठी ना आपण शांत आणि खंबीर असणं खूप गरजेचं आहे. केदार, बस इथे. तू नको काळजी करूस. या सगळ्यातनं लवकरात लवकर नक्की मार्ग निघेल. आणि मला माहिती आहे या सगळ्यामुळे आपल्या कुटुंबाला खूप त्रास होणार आहे, पण गुन्हेगाराला शिक्षा होणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. जे मॅडम आहेत ना, त्यांनी एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्ण केल्याशिवाय त्या शांत बसत नाही. पण त्यांनी ठरवलेली गोष्ट त्या पूर्ण करतील ह्याचीच तर भीती आहे. कारण हे सगळं करत असताना त्या कुठला कायदा वापरतील हे आपल्याला माहितीच नाहीये. आणि त्यांनी जर त्यांचा कायदा वापरला ना केदार, तर या सगळ्यातनं युवराजची सुटका होणं अशक्य. पण मग अशा वेळेला आपल्यालाच खंबीरपणे उभं राहावं लागेल. समोरून कुठलंही संकट आलं ना तरीही.